नमस्कार मित्रांनो. सध्या एकूण परिस्थिती राज्यातली बघितली तर माणूस पूर्णपणे अस्वस्थ झालेला आहे. माणसांचे प्रश्न माणसांनाच कळणार की आपण आता कुठल्या परिस्थितीमध्ये जगत आहोत आणि आपल्यासमोरचं भवितव्य काय आहे आणि राज्यकर्ते आपल्यासोबत कसं वागत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि त्या अतिवृष्टीत झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्या नुकसानाची सरकारकडून होत असलेली भरपाई, हे जर प्रकरण जर बघितलं आपण तर सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतंय, पाठबळ देतंय का उपकार करतंय हेच आता कळेनासं झालं आहे. त्याचं कारण असं आहे, कारण शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत आपण सरकारच्या वतीनं करतोय तर त्या मदतीमध्ये काही वाटा केंद्र शासनाचा आहे आणि काही वाटा राज्य सरकारचा आहे. म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघं मिळूनसुद्धा एका राज्यातील शेतकऱ्यांचं दुःख आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसायला देखील कमी पडत आहेत, ही जाणीव सध्या होत आहे. एक औदासीन्य जर पाहिलं तर सध्या दिसून येते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती इथली राजकारण चालू आहे, इथले उद्योग चालू आहेत, त्यांचे अश्रू पुसायला ही मोठी मोठी माणसं कमी पडत आहेत आणि शेतकरी मात्र त्याच्या प्रश्नानं व्यथित झालेला आपल्याला दिसून येतोय. या गोष्टीचा जर विचार केला तर हे 6 महिन्यातलं त्याचं उत्पन्न 8,500 रुपये जर आपण धरलं आणि पुढच्या रब्बीतलं 10,000 रुपये जर उत्पन्न आपण धरलं तर ह्या 18-20 हजारामध्ये त्याला वर्ष काढायचे. वर्ष 18-20 हजारामध्ये त्यांना प्रपंच नाही का, त्यांची लेकरं बाळं ह्यांना शिक्षण नाही का, त्यांना ट्युशन फी नाही का, त्यांना सण उत्सव नाहीत का, त्यांना नवा जुना कपडा घ्यावा लागणार नाही का, त्यांच्या पाठीमागे औषधांचा खर्च आजारांचा खर्च नाही का, का त्यांना ईश्वरानं अशी देणगी दिलेली आहे किंवा त्यांना बिन पैशाचं जगता यावं, असं काही आहे का? माणूस म्हणून माणसाचा कुठंतरी विचार करा. सरकार तुमच्यापेक्षा हे परकीय यवनांची सत्ता ती बरी होती, इंग्रजांची सत्ता बरी होती अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. एकीकडे ही परिस्थिती चालू असताना दुसरीकडे जातीचा अवडंबर चालू आहे. जातीच्या आरक्षणाचे प्रश्न गंभीर झालेले आपल्याला दिसत आहेत. परंतु या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर आरक्षणाची गरज एवढी तीव्र आता का झाली आणि आता प्रत्येकाला आरक्षणाची आवश्यकता का वाटू लागली याचा विचार हा करणं गरजेचं आहे. या सगळ्यांचं मूळ जर पाहिलं तर मी वारंवार सांगितलं तर ते आहे आर्थिक निकष. कारण आता प्रत्येक जातीत माणूस गरीब आहे, प्रत्येक धर्मातला माणूस गरीब आहे. केवळ एक जात मागास आहे, एक जात ही आर्थिक दुर्बल आहे असं म्हणता येणार नाही. कारण उच्च जातीमध्ये जन्माला आला म्हणजे येताना तो सोनं नाणं आणि संपत्ती घेऊन जन्माला येत नाही. संपत्ती ही ठराविक लोकांच्या हातात आहे आणि बाकीची लोक प्रत्येक जातीत दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहेत. त्यांचा विचार आपण जातीच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे. न्याय आणि समानता आणि संधी ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे, ही भावना आणि ही समज, ही वैचारिकता आपल्यामध्ये केव्हा येणार आहे? 75 वर्ष झाली आपण स्वतंत्र देशामध्ये वावरत आहोत. संविधानाचा आदर करून, कायद्याचा आदर करून आपण लोकशाही मार्गाने जात आहोत आणि ह्या लोकशाही मार्गाने जात असताना आपण जातीची मानसिकता घेऊन एखाद्या जातीला एखादी सुविधा मिळू नये, एखाद्या जातीला पुढं जाता येऊ नये, ही जर आपली मानसिकता असेल तर या स्वातंत्र्याचा, या लोकशाहीचा काहीच उपयोग नाही अशी म्हणण्याची वेळ आज येत आहे. म्हणून माणूस म्हणून आपण एकमेकाकडे पाहिलं पाहिजे. त्याच्या आर्थिकतेबाबतीत, त्याच्या मागासलेपणाच्या बाबतीत, त्याच्या संधीच्या बाबतीत, त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण माणूस म्हणून विचार केला पाहिजे. आणि अशी परिस्थिती एकीकडे असताना हे विचार करायला तुम्हाला वेळ भेटू नये. तुम्ही एकमेकाविषयी प्रेम तुमच्या मनात उत्पन्न होऊ नये, एकमेकाला सहकार्याची भावना उत्पन्न होऊ नये, अशा परिस्थितीमध्ये हे राज्यकर्ते तुम्हाला विभक्त करण्याचं
काम करीत आहेत. तुम्हाला तुमच्या जातीतून धर्मातून तर वेगळं केलंच आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मानसिकतेत, तुम्हाला तुमच्या वैचारिकतेत देखील एक घट्ट मन तुमचं होऊ नये आणि एका ध्येयाने, एका विचाराने तुम्ही जाऊ नये, म्हणून ही परिस्थिती निर्माण सध्या होत आहे. आणि हे प्रश्न फार गंभीर आहेत असं मला वाटतं. मित्रांनो, हे प्रत्येकाला सुचतं, प्रत्येकाच्या मनात हा विचार असतो, परंतु आपण एकमेकाजवळ व्यक्त होत नाही आणि एकत्र कधी बसत नाही. आणि त्यामुळे आज व्यक्तिगत दृष्ट्यानं एकमेकापासून विभक्त आहोत, एकमेकापासून तुटलेले आहोत. म्हणजे माणूस माणसापासून तर तुटलेलाच आहे, पण आपण आपल्यामध्येच तुटलेलो आहोत, भंगलेलो आहोत, अशी परिस्थिती आज आहे. बोलण्यासारखं खूप आहे. धन्यवाद.